राज्याच्या राजकारणात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांची प्रकृती अचानक खालावलेली आहे। बारामतीहून शरद पवारांना घेऊन संपूर्ण ताफा पुण्याच्या दिशेने रवाना झालेला आहे। पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारासाठी त्यांना हलवण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून शरद पवार अस्वस्थ होते, खोकल्याचा त्रास सुरू होता। आज बारामतीत असताना त्यांचा त्रास वाढल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीने पुण्यात हलवण्याचा निर्णय आज घेण्यात आलेला आहे। महत्वाची बाब म्हणजे शरद पवारांसोबत खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित आहेत। रुबी हॉल क्लिनिक मध्ये विशेष वैद्यकीय पथक तैनात ठेवण्यात आलेलं आहे आणि हे सगळं घडतंय अत्यंत महत्वाच्या राजकीय दिवशी। आजच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत। पुणे जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाजूने एकतर्फी कल असल्याचं चित्र दिसत आहे। विशेष म्हणजे 28 जानेवारीला अजितदादांच्या निधनानंतर कोणत्याही पक्षाने प्रचार न करता ही निवडणूक पार पाडली होती आणि अशा निर्णायक क्षणी राष्ट्रवादीचे सर्वात अनुभवी नेतृत्व असलेल्या शरद पवारांची प्रकृती खालवल्याची बातमी समोर आल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडालेली आहे। पुणे आणि बारामती परिसरात चिंतेचे वातावरण पसरलेले आहे। दरम्यान शरद पवार रुग्णालयात दाखल होणार असल्याची माहिती मिळताच रुबी हॉल क्लिनिक परिसरात कार्यकर्त्यांची गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव रुग्णालय परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे। शरद पवारांच्या प्रकृतीबाबतची अधिकृत माहिती डॉक्टरांच्या तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे। शरद पवारांच्या तब्येतीबाबतचे सर्वात अचूक आणि अधिकृत अपडेट्स आम्ही तुम्हाला सातत्याने देत राहू। पाहत राहा पुणे लोक।